मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या एल्गारा संदर्भातली 28 मेचा अल्टिमेटम मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला दिलाय। 28 तारखेपर्यंत जर का मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुन्हा एकदा आंदोलन करणार, उपोषण करणार हे त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे सरकार जरांगेंची समजूत काढण्यात कितपत यशस्वी ठरणार या प्रश्नाचं उत्तर 28 मेला मिळू शकतं। 30 मे पासून आमरण उपोषणाची हाक दिलेल्या मनोज जरांगेंनी आता 28 तारखेपर्यंतची मुदत सरकारला दिलेली आहे। विशेष म्हणजे आज भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवली सराटीत जात मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि या दोनही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास बंद दारात चर्चा झाली, खलबत झाली। 28 तारखेपर्यंत मराठा उपसमिती मनोज जरांगेंच्या मागण्यांवरती उत्तर देणार आहे। हैदराबाद गॅझेटनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी ही मनोज जरांगेंनी केली आहे। आपण जेवढ्या मागण्या लेखी पण दिलेल्या आहेत कलेक्टर महोदयांच्या माध्यमातून सरकारला आणि जवळपास 2.5-3 वर्ष सरकारच्या पण त्या पूर्ण पाठ झालेल्या आहेत आणि सातारा संस्थांचा गॅझेटियरचा एक विषय होता, सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, तर तोही घेतील। 28 तारखेच्या आतमध्ये लाडभवून याच्यात आता पूर्ण क्षमतेनं ताकदीनं उतरावं, त्या समाजासाठी काम करावं आणि जिंकून दाखवावं ही आमची इच्छा आहे। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वास्तविक मागण्या आहेत, ज्या सरकारने मान्य केलेल्या मागण्या आहेत त्याच्यावरतीच ते पुन्हा म्हणतात की हे करायला पाहिजे। ह्या बाबतीत मुंबईत जाऊन चर्चा करेन आणि 28-29 तारीख दादांनी दिलेली आहे, त्या वेळेत आम्ही निश्चितपणे चर्चा करून मी फोन करून दादांना सांगितलं। उपसमिती बनवलेली आहे, उपसमितीचं कडून जर समाधान नाही झालं तर साहजिकच राज्याचे उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी पण वेळ पडली तर चर्चा करू। तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला आणि जर 28 तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठा समाजासाठी आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचं सुद्धा प्रसाद लाड यांनी म्हटलंय। काही गोष्टींमध्ये कायदेशीर अडचणी असतात, काही गोष्टींमध्ये फॉलोअप हा विषय असतो, काही गोष्टींमध्ये कोणाचा पाठपुरावा न झाल्यामुळे झालेलं असतं। पण दादानी सांगितल्यानंतर मी आज दादाला विनंती करायला आलो आहे भाऊ म्हणून की तुमच्या मागण्या तुम्ही मला सांगितल्यानंतर मला जर तुम्ही काही काळ दिला तर त्या काळात मी त्या तुमच्या मागण्या पूर्णत्वाकडे नेण्यासाठी 100% प्रयत्न करेन। मी माझा एक शब्द देखील सांगितला होता, मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन आणि तो समाजासाठी देईन, कारण मी समाजाचा कार्यकर्ता आहे। पहिल्या जातीसाठी माती खायला मी तयार आहे। मला सुद्धा त्या समाजाची माया आहे, मी सुद्धा त्याच मराठ्यांचा आहे आणि या शब्दावरती आम्ही लईच अपेक्षा ठेवली। आती बघूयात, लढतील, करतील, होईल अपेक्षा आम्हाला की ते करतील। आम्हाला तरी आंदोलन करून काय करायचं। आता समजा बोलवलं नसतं तर बांधव राज्यात मी असेच गैरसमज आणि त्यांनी संभ्रम पसरलेला असता की आम्ही येतो म्हणतो तरी बोलवलं नाही, त्यांना राजकारणच करायचं, टंट करायचे, आमका करायचं। दिली धुरा तुमच्या हातावरती, लाडसाहेबांच्या खांद्यावरती धुरा दिली। आणि या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत या दोघांचंही कौतुक केलं। तर भेटीसाठी येणारे भाजपचे नेते हे कॅमेरासमोर येत नसल्याचं म्हणत प्रसाद लाड यांना सल्लाही दिला। ते शिंदे साहेब प्रोटोकॉल सोडून येतात, तुम्ही प्रोटोकॉल सोडा ना। काय त्याला गरिबांनी जनतेवर बसवलं तुम्हाला गादीवर त्या मायाला घुसालो का कणाकण, काय अडचणी। ते माणूस तिथं आड आला एसीला, अरे मुख्यमंत्री रे आडवा येत नसतो, प्रोटोकॉल आहे, त्यांची प्रतिष्ठा आहे, पत आहे, आला आडवा, गरिबाच्या वेदना जाणून घेतल्या। पोळ्याच्या दिवशी जिथं आले अंतरवाली गोर गरीब मराठ्यांच्या त्या समस्या जाणून घेते, त्यांना अडवू नका पडू। हा, ते जर लावाला विक्रेत असते तसं जर इनपुट तुम्हाला सापड असलं ना, मीच वाजितो त्यांना, तुम्ही इनपुट द्या, मागं पुढं बघू नका, मी सापच करतो पुरे, नाही केलं तर मनोज जरांगेचा शब्द आहे। दरम्यान मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्या भेटीवरनं ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी काय टीका केली आपण पाहूया। कॉर्पोरेट मधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय, हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय काय कसं समीकरण आहे। कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेट मधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायची, ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची, 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये
काहीतरी डील करायची असणार आहे. कोण आहे प्रसाद लाड?